नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि तुम्ही बोर्ड बघून तुम्हाला समजलंच असेल आपण आज कुठे आलो आहोत. आणि आपण आज अशा ठिकाणी आलो आहोत, मोशीमध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून हे हॉटेल चालू झालं आहे. आणि जसं हे हॉटेल चालू झालं तुम्ही बघताल गर्दी दोन्ही रोडच्या दोन्ही साईडला खूप अशी गाड्यांची गर्दी आहे, जिकडे तुम्हाला गाडी पार्क करायला सुद्धा जागा भेटत नाही आहे. एवढं मोठी लाईन इकडे लागलेली आहे आणि तुम्हाला वेटिंगला इकडे नंबर लावावा लागतो. आम्ही आपला नंबर इकडे वेटिंगला रजिस्टर केला आणि आपण ह्या हॉटेलमध्ये आता आलो आहे. हॉटेलमध्ये बारसुद्धा आहे. एक साईडला राईट साईडला तुम्हाला दिसतं तो बार सेक्शन आहे आणि समोर जे दिसतं ते तुम्हाला फॅमिली सेक्शन आहे. इकडे तुम्ही बघू शकता मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन केलं, जेणेकरून मुलांना टाईमपास होईल, तर मुलं रडणार नाहीत वगैरे त्यासाठी. आणि हा जो हॉटेल आहे किंवा हे जे हॉटेल आहे, या हॉटेलचं नाव आहे पठारे खानावळ. आणि तुम्ही नक्कीच व्हिडिओ ऐकले असतील, इंस्टावर व्हिडिओ पाहिले असतील. ह्या लाईटमुळे थोडंसं तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअरली दिसत नाही आहे, पण तुम्ही इकडे नक्की या आणि तुम्ही विजिट करा. खूप छान असं हॉटेल आहे. चला तर बघूया आपण काय काय आज इकडे खाऊयात. आत्ता पण व्हिडिओमध्ये अनाउन्समेंट चालू आहे. आणि नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत पठारे खानावळला. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की बाहेर खूप सारी गर्दी होती. आपण वेटिंग लिस्टला आहे आणि आपला नंबर आहे 89 नंबर. आपण आत्ता जवळपास 5 जण आहोत आणि 5 जणांसाठी आपण बुकिंग केलेलं आहे फॅमिलीमध्ये. आणि चला तर बघूया आपण इकडची टेस्ट कशी आहे, काय आहे. चला तर भेटूया. तर नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आपण आज आलो आहोत पठारे खानावळला. आणि पठारे खानावळचे जे मालक आहेत ते आपल्याबरोबर आहेत, अनिकेत पठारे. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं खास स्पेशल लोक रान खाण्यासाठी येतात, मटन रान, चिकन रान खाण्यासाठी येतात. त्याचबरोबर आपलं स्पेशल आहे की तुम्ही इकडचं मटन जे आहे ते खूप चांगलं असं भेटतं. तर तुम्ही खास आवर्जून इकडे या आणि या जे खानावळ आहे इकडे एकदा येऊन तुम्ही भेट द्या. तर मित्रांनो, आपण इकडं आतमध्ये आपला टेबल भेटला आहे, आपला ऑर्डर भेटले जवळपास अर्धा ते 1 तास वेटिंग नंतर ना. आणि आपण हे आता मेनू आहे, तर मेनू थोडंसं हाय रेटेड आहे इकडे ॲज कम्पेअर टू अदर बऱ्याच गोष्टी आपण ज्या बऱ्याच हॉटेल आपण व्हिजिट करतो त्याच्यानुसार तुम्ही मेनू बघू शकता. पण इकडं आपण खास 1-2 गोष्टी मागवणार. तर रान आपल्याला इकडे संपणार नाही आहे, आपल्या असणाऱ्या पब्लिक आजचं एवढं रान खाणार नाही. तर आपण इकडे चिकन रान मागवले, मटन रान न मागवता. आणि हे आलेले आहे आपलं चिकन रान. त्याचबरोबर आपण त्याच्यानंतर ना बोंबील फ्राय मागवले, म्हणजे हा बोंबील मसाल्यामध्ये फ्राय मागवला आहे. त्याच्यानंतर ना अजून आपल्याला रवा फ्राय पण बोंबील एक मागवला आहे. त्याचबरोबर आपण आता आपल्याला हे आलेली ऑर्डर, तर आपण आता खातो आहे, आपण बघतो आहे कशी टेस्ट आहे. पण टेस्ट जर तुम्ही बघितली तर 1 नंबर टेस्ट आहे. कारण की याला असा सेपरेट असा मसाला नाही आहे की जेणेकरून बाकीच्या याच्यामध्ये लाल मसाला किंवा चिकन चायनीज मसाला टाकला जातो, तसा अजिबात मसाला इकडे नाही आहे. तर इकडे जो मसाला वापरला तो थोडासा वेगळा आहे, तुम्हाला एकदम वेगळी टेस्ट येईल आणि खूप चांगलं आहे. मला तर वाटतं तुम्ही मटन रानसुद्धा एकदा ट्राय करू शकता. जर तुम्ही खाणारे लोक असाल तर तुम्ही मटन रानसुद्धा ट्राय करू शकता. त्याचबरोबर आपण आता इकडे त्यांची मटन थाळी पण मागवली आहे आणि एक चिकनचं प्लेटर मागवलं होतं, भाजी जे बाकीच्या लोकांसाठी. आणि आपण त्याचबरोबर 2 ते 3 प्लेट्ससुद्धा मागवल्यात वेगळ्या. तुम्ही इकडे बघू शकता गर्दी लोकांची, म्हणजे सगळे टेबल एकदम फुल चाललेत, जरासुद्धा जागा नव्हती बसायला. आम्ही 1 ते 1.5 तास वेटिंग केल्यानंतर ना आम्हाला हा टेबल भेटला आहे. तर आपल्या थाळ्या सगळ्या आलेल्या आहेत आत्ता मित्रांनो. तर इकडे ही थाळी जी आहे मटण थाळी आली माझी. त्याचबरोबर समोर एक थाळी घेतली, ती आपण ही सुरमई थाळी आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या आहेत, पातळ आलेलं आहे, एक मालवणी टाईपचं हे आलेलं आहे, रस्सा आलेला आहे. त्याचबरोबर झिंग्या आहेत किंवा सुकट म्हणून आपण सगळं सुकट आहे, स्वीट आहे. त्याचबरोबर आपण कोलंबी फ्राय मागवलं होता, त्याच्यामध्ये पण सेमच गोष्टी आल्या आहेत, फक्त कोळंबी फ्राय सेपरेट आलेला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत ज्या फिश थाळीमध्ये तुम्हाला भेटल्या आहेत. फक्त एक अजून तुम्हाला इथं घावणं म्हणतो आपण, तर घावणं आहे सुद्धा, एक चपाती आहे, घावणं आहे. या गोष्टी आहेत. मी फोटो इकडे लावलेले आहेत, तुम्ही बघा इकडे. मटन थाळीसुद्धा खूप चांगली होती, आम्ही जेवलो, खूप छान होतं. तर तुम्ही नक्की एकदा इकडे येऊन व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स इकडे काय आहे ते तुम्ही मेन्शन करा. मी पूर्ण डिटेल्स खाली हॉटेलचे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये देतो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका.